श्री स्वामी समर्थ. श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशासंबंधीचे विधान. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकरभट्टा, आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे. अग्नि उपासना करणे क्षत्रिय लक्षण आहे. समस्त जीवराशीतील अग्निस्वरूप माझे आहे. सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो. सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे. एकदा एक नवदाम्पत्य श्रीपादांच्या दर्शनाला आला असता तिचा पती मरण पावला. श्रीपाद प्रभूंनी तिचे मंगळसूत्र विकून येणाऱ्या पैशातून तिला लाकडे आणून स्वयंपाक कर असे सांगितले. लाकडे जळतील तसे अमंगळ टळेल असेही सांगितले. तसे करताच तो तरुण उठून बसला. एका आत्महत्येसाठी सिद्ध झालेल्या गरीब ब्राह्मणाच्या पाठीत श्रीपाद प्रभूंनी जळत्या लाकडाचा स्पर्श केला व म्हणाले, या जळत्या लाकडाने तुझी सर्व पापकर्म नष्ट झाली. व ते जळते लाकूड त्यास घरी नेण्यास सांगितले. घरी गेल्यावर ते सोन्याचे झाले. काही वेळा भक्तांनी वांगी, भेंडी, भोपळा आणण्यास सांगत व भाज्यांच्या रूपाने भक्तांची पापकर्म आकर्षून घेत. अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीने श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली आहे. या सर्व पद्धती समजून घेणे मानवाला असाध्य आहे. अशा या श्रीपाद प्रभूंच्या लीला भक्तांना वारंवार काहीतरी संकेत देत व त्यांची पापकर्म पूर्णपणे नष्ट होत. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.